श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. या पळणीस्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता. मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले. स्वामी, 7.5च्या त्रासातून शंकरांची सुद्धा सुटका झाली नव्हती असे ऐकले होते. ग्रहा संबंधित त्रासातून श्री गुरु सर्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना. यावरून पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, खालोखालातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच. मानव जन्माच्या वेळी त्यांच्या प्रारब्ध कर्माला अनुसरूनच ग्रह स्फुट जन्म होतो. त्या ग्रहांना अनुसरून शुभ अशुभ फळ त्यांना मिळत असते. ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारण्यासाठी मंत्र तंत्र यंत्राचे काही फळ न दिल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा. या उपयोगिनी सुद्धा उपशम न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे. श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात. शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात. त्याच शक्तीकडून निघालेले संपदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात. प्रत्येक ग्रहात मानव शरीरातील थोडक्या विशेष भागावरती आधिपत्य असते. ग्रहबाधा असलेल्या मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहांचे आधिपत्य असते तेच पीडित होतात. विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म संपदनामुळेच नष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते. संपदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होते. सज्जनांचा सहवासात असणाऱ्या व्यक्ती दुर्जन सहवास घडण्यास आकारण बंधुवियोग कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात. हे सारे आकर्षण शक्ती कमी पडल्याने मिळणारे अनिष्ट फळ असते आहे. विश्व शक्ती कडून असा संपादनाने निरंतर उपत्ती होत असते. ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पडणारे कार्य करतात. काळ हा शक्ती स्वरूप आहे. थोड्या कालांतराने ती संपादने त्या माणसावर सोडून व्यतिरिक्त प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते. मानवाची दैवशक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहाची तीव्रता थोड्या प्रमाणावर कमी होते. महात्मे लोक विश्व कल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करत असतात. त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात. या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी संपदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तिथेच परत जातात, म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात.